कालच्या जालन्यातील घटना पाहिल्यानंतर असं वाटतं की लोकशाही जर लोकाभिमुख व्हायची असेल, लोकांना स्वातंत्र्याचा आनंद आणि लोकशाहीचा हक्क मिळवायचा असेल तर जनतेची सदर असावी। कारण लोकशाहीमध्ये लोक हे सार्वभौम आहे। लोक हे लोकशाहीचे चालक आणि मालक आहेत आणि येथील शासन प्रशासन हे लोकांचे नोकरदार आणि लोकसेवक आहेत। लोकप्रतिनिधी हा लोकशाहीचा मालक नाही, तो सेवक आहे जनतेचा। आणि तशाच मध्ये प्रशासनातील अधिकारी जे आहेत तेही लोकशाहीचे मालक नाही, ते लोकांचे नौकर आहेत, ते लोकांचे सेवक आहे। तरी सुद्धा लोकशाहीमध्ये शासन प्रशासन मालामाल झालेत आणि लोकांचं मात्र हाल सुरू आहेत। ही लोकशाहीचं दुर्दैवाचे वास्तव चित्र आहे। काय शासन प्रशासन मालामाल आणि लोकांचं मात्र हाल। तरी सुद्धा लोकशाहीमध्ये शासन लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री आणि शासन प्रशासनातील अधिकारी हे मग्रूर झालेत। जनतेच्या न्यायाचा आवाज त्यांना ऐकायला येत नाही। तरी सुद्धा लोकप्रतिनिधी आणि शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांना संरक्षण देणारा कायदा ह्या महाराष्ट्रात देशात आहे। लोकप्रतिनिधीच्या विरोधात आमदार खासदार मंत्री गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जर लोकांनी भाष्य केलं तर हक्कभंगाची कारवाई केली जाते। विधिमंडळात तो हक्कभंग आणला जातो, त्या म्हणजे लोकप्रतिनिधीला संरक्षण आहे। तशाच प्रकारे प्रशासनातील अधिकाऱ्याला नोकरदार लोकांना सुद्धा संरक्षणाचा कायदा आहे। म्हणजे लोकांनी जर आपला काय प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याकडे एका कार्यालयामध्ये गेलं आणि आपले न्याय हक्क मागितला, काय मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून काय वैयक्तिक जाऊन जर न्यायाची भाषा केली, न्याय मागितला तर सरकारी कामात अडथळा आणला, काय जाब विचारला अधिकाऱ्याला का काम होत नाही, तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो, त्याच्यावरती कारवाई कायदेशीर कारवाई होते। म्हणजेच सरकारी अधिकाऱ्याला नोकरदार लोकांना संरक्षण देणारा कायदा आहे, तसा लोकप्रतिनिधी मंत्री मुख्यमंत्र्यांना सुद्धा संरक्षण देणारा हक्कभंग सरकार कायदा आहे। पण जनतेच्या संरक्षणाचं काय? अरे लोकशाहीचा मालक असणाऱ्या लोकांच्या संरक्षणाचं काय? लोकांच्या संरक्षणाचा कायदा असून त्याची अंमलबजावणी का होत नाही? म्हणून जनतेची सदर असणारा विधेयक आणि कायदा असावा, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। म्हणून जनतेची सदर असावी। एखाद्या लोकप्रतिनिधी मंत्रालयामध्ये आमदार खासदार मंत्रालय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे जर लोकांचं कामानिमित्त लोकांचा अर्ज असेल, लोकांची मागणी असेल आणि तो जर मान्य होत नसेल तर त्या लोकप्रतिनिधीवरती कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद असणारी जनतेचं सदर असावं। त्याच पद्धतीनं प्रशासनातील एखाद्या नोकरदार लोकांनी अधिकारी वर्गाने प्रशासनातील कोणत्याही अधिकारी नोकरदार वर्गाने जर सरकारी कार्यालयामध्ये जर लोकांचा अर्ज असेल, लोकांच्या मागण्या असतील, लोकांची काही कामं असतील आणि तर ती वेळेत पूर्ण केली नसेल, त्याच्यावरती जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल, दिरंगाई होत असेल, पैशाची मागणी होत असेल, लाच मागणी होत असेल, जाणीवपूर्वक कागदपत्राची पूर्ण तरतूद असेल, न्याय हक्क असेल, जनतेची मागणी योग्य असताना सुद्धा सरकारी कार्यालयामध्ये ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असेल, त्याला वशिला लागत असेल, दिरंगाई केलं जात, जर कामं होत नसेल तर त्या प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी। अशा प्रकारची जनतेची सदर ही प्रत्येक प्रशासनाच्या कार्यालयामध्ये लावली जावी। जसं सरकारी कार्यालय म्हणजे नोकरदार लोकांची सनद असते, तिथं लिहिलं सगळ्या अधिकारी सरकारी कार्यालयामध्ये असते की बाबा असं सरकारी कामात अडथळा आणला, सरकारी अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत बोललं, सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केली, सरकारी अधिकाऱ्याला शिवराळ भाषेत अर्वाच्य भाषेत बोललं तर अशा प्रकारच्या कलमानुसार असा गुन्हा दाखल होतो, असं जी लावलं जातं ती अधिकाऱ्यांची सनद म्हणून जी लावली जाते, तशी जनतेची सदर सुद्धा प्रत्येक
सरकारी कार्यालयामध्ये आणि प्रत्येक शासन प्रशासनाच्या कार्यालयामध्ये अशा प्रकारची जनतेची सदर लावायलाच हवी, तरच लोकशाही लोकाभिमुख होईल आणि शासन प्रशासनामध्ये हे जनतेचे सेवक आणि नौकरदार असणाऱ्या शासन प्रशासनामध्ये लोकांचा वर्चस्व, लोकांचा प्रभाव असेल, लोकशाहीचा प्रभाव असेल, ती लोकांसाठी ती लोकशाही राबवली जाईल। शासन हे प्रशासन हे लोकांसाठी आहे याची जाणीव त्यांना येईल।